इकडे ये अशी इकडे त्यांचा कालवाला येतो ये इकडं मला चला एवढी लंगडीच नाही झाली तू झाले तर विषय असा आहे पूजाला काय धोंड्या महिना आहे ना अधिक महिना त्यामुळं ते काय आई लेकीचं असतं म्हण भेटणं का करणं मग तिच्या आईनं बोलवलं धाराशिवमध्ये हिला ते जोडवं घेऊन द्यायसाठी पायातली ही काय जोडवेच म्हणतात की हिला हे दिसतंय काय सुजल्याला पाय सुजलेला पाय का असा तिकडं त्याला मारा इग्नोर मग तिथं गेलो आम्ही जोडं वगैरे घेतलं तिला आणि तिथं म्हणजे आज अशी एक घटना घडली की नुसतं आमचं मन असं माझं तर मला असं वाटते ढोसा रडावं की काय एवढं माझं मन भरून आले विषय असा झाला तिथं हिचं ते जोडव्याचं होतं मग हे घेतलं आम्ही त्रिशाला चप्पल घेत होतो आणि तिथं आम्हाला एक भेटली ताई माने ताई म्हणून आहे आता नाव सांगावं की नाही असं झालं आहे कारण त्या ताईनं काही व्हिडिओ काढूच दिला नाही त्या ताईनं एवढं प्रेम दिलं ना आम्हाला एक 10 मिनटं किंवा 20 मिनटं जास्तीत जास्त आम्ही मिळून 15-20 मिनटं होतो आम्ही मिळून ती ताई एवढं चांगलं बोलत होती ना आणि त्या ताईनं एवढं प्रेम दिलं ना की आत्तापर्यंत बघा मला तर कधीच आधीपासूनच आईवडील सोडून कोणाचं प्रेम भेटलं पण नाही आणि भेटणार पण म्हणजे आईवडिलांचं प्रेम तर वेगळंच असतं आईवडिलांची माया ती मायाच असते त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात जर मला कोणाकडून प्रेम भेटलं असेल तो व्यक्ती म्हणजे आपला कल्याणचा दादा आणि ते म्हणजे खूप जीव लावतात मला त्यांच्या एक लहान भावासारखं त्यांच्या एक मुलासारखं एवढं मला ते जीव लावतात आणि तेच नाही तर त्यांची ते पूर्ण फॅमिली तिथूनच मला प्रेम भेटतं आणि त्याच्यानंतर आज एका ताईनं कडून आम्हाला एवढं प्रेम भेटलं ना त्या एवढा मस्त बोलत होत्या त्रिशाचा तसा अवतार त्रिशा इकडे ये का त्रिशा इकडे ये का आत्याला काकाला हाय कर चल पण आत्याला थँक्यू म्हण खाऊसाठी थँक्यू प्रेमासाठी थँक्यू त्या म्हणायला लागल्या दादा तू थांबच त्यांनी मला कसं ओळखलं काय माहीत नाही पण मला एवढा आनंद का झाला की आज आमच्या एरियामध्ये धाराशिवमध्ये कोणी तर बाबा आम्हाला ओळखलं आणि त्यांनी आम्हाला ओळखून बाबा लेकराला खायला वगैरे घेऊन दिलं आम्ही नकोच म्हणत होतो नकोच तुम्ही एवढं प्रेमानं बोलताय तेवढंच बास बघा जे कधी आपल्या रक्तातल्या नात्यातले लोक असतात ना कुत्री लोक ती त्या लोकांकडून पण आयुष्यात माझ्या लेकरांना किंवा मला कधीच प्रेम भेटलं नाही माझं सोडून द्या माझ्या लेकरांना पण असं कल्याणचे दादा वगैरे पण कधी पण ते पण लेकरांना खाऊ वगैरे घेऊन देतात आज इथं त्या ताईनं पण लेकरांना खाऊ घेऊन दिलं खाऊ घेऊन देणं हा मेन महत्त्वाचा विषय नाही आहे पण त्या एवढं प्रेमानं बोलत होत्या म्हणल्या काय म्हणत होत्या त्या दवाखान्यात जोरात बोल त्यांच्या पोरांना म्हणत होत्या म्हणला की डबा घेऊन जा पण त्यांना त्या कंटाळा करून आलं नाही पण त्या ताईला पण जमलं नाही म्हणजे त्रिशा आपली 1 महिनाभर ॲडमिट होती ना मला म्हणतात की दादा तुझी तब्येत कमी झाली आता म्हणजे तू बारीक झालाय परत म्हणे तुम्ही सगळेच काळे पडल्यात आम्हाला जेवायला बोलवलं त्यांनी एवढं प्रेमानं निमंत्रण दिलंय आम्ही नक्कीच जाऊ मानेताईंच्या घरी त्यांचं नाव सांगावं की नाही असं झालंय कारण त्यांनी व्हिडिओ काढू दिला नाही त्यांचा फोटो वगैरे यांच्या दोघींचा फोटो काढला मी चुकलो मला पण असं सेल्फी काढायला पाहिजे होता पण मी सुन्न झालतो म्हणजे जे जवळचे लोक होते ना आमच्या त्यांनी कधी आता एवढं आम्ही दवाखान्यात होतो लेकरं ॲडमिट होती कुणी लेकरांना म्हणलं नाही यार एक भाकर खावा पण असं जे आहेत ना त्या एवढं जा तुझं उरक पटकन जायचं आहे बघ ते तिचं ते काय आहे ना अधिक महिन्याचं आईले की काय तर भेटतात तसलं काय ते जोडवण ते काय ओटी भरणी काय असतं म्हणते मग पोरं आमची तिकडून फोनवर फोन करतात आर्यन रोहन पप्पा लवकर या रडायला लागलाय रोहन तर मला त्या ताईंचं एवढं कौतुक वाटायला लागलंय ना मला खूप त्रिशाला त्यांनी अशाच अवतारावर उचलून घेतलं अशाच आणि म्हणे की एवढ्या व्हिडिओमध्ये चुरचुर मस्त बोलते की जणू असं वाटतंय काय मोबाईलमधूनच घुसावून तिची पप्पी घ्यावी की काय खूप प्रेम म्हणजे खरं काय का असं ना पण यूट्यूबवर ते आल्याचा मला एक फायदा झाला म्हणजे मला खूप प्रेमळ एवढी चांगलं जीवाला जीव लावणारी माणसं भेटली मला भाऊ भेटल्यात बहिणी भेटल्यात खूप काही
आणि मी बास एवढं आपण कमवलं बघा, बास बाकी काही कमवू अथवा नाही कमवू. त्या मला म्हणत होत्या ते छातीत वगैरे दुखतंय ना माझ्या, त्याबद्दल पण बोलत होत्या एवढं काळजीनं की दादा तुला जशी कामं झेपतील तशी तू करत जा. व तिला पूजाला पण खूप समज घालत होत्या की वहिनी असं नाही असं कर, बाबा नवरा बाबा काही बोलला पण रागात मनावर घेऊ नको, असं तसं खूप काही शिकवून देत होत्या. ते बघून खूप चांगलं वाटत होतं की माझ्या बाजूनं बाबा माझ्यासाठी मला कोणीतरी समजून घेतंय आणि ते बोलतंय. माझ्या बाजूचं सोडा पण मला माझं कुणीतरी दुखणं समजून घेतलं, हे बघून मला ऐकून मला खूप आनंद झाला. कारण आता काही लोक मला असं जज करतात शरीरावरून बघून की बाबा हाय की चांगला धष्टपुष्ट, याला काय झाला, कुठला रोग आला. पण माझं दुखतंय का नाही, मला त्रास होतोय, हे मला समजून घेणारं कोणीतरी भेटलं. आनंद झाला, खूपच आनंद झाला. आणि तिथं मला लगेच कल्याणच्या दादांचीच आठवण झाली. एका मिनिटातच त्यांचा स्वभाव ओळखून घेतला मी. एवढ्या प्रेमळ होत्या त्या, एवढ्या प्रेमानं बोलत होत्या. त्यांचा प्रत्येक शब्द असा मनाला लागणारा होता, एवढं मन भरून येत होतं. आणि ते सर्व बघून दादांचीच आठवण आली मला. दादांना मी लगेच फोन पण केला, पण दादा काहीतरी गडबडीत असतील किंवा काहीतरी कामात असतील म्हणून त्यांनी फोन रिसिव्ह नाही केला. मला त्यांना पण हे सांगायचं आहे की सेम तुमच्यासारख्या स्वभावाचं बाबा कोणीतरी आपल्याला भेटलं, आणखीन माझी कोणतरी एक बहीण मला मिळाली, हे सांगणार नव्हतो मी फोन करून. कारण दादांचे पण बघा मला खूप जीव लावतात. तिकडले त्यांची दादांची सगळी फॅमिली ती माझी फॅमिली झाली. आता मी त्यांच्या फॅमिलीमधला एखादा सदस्य असल्यासारखंच ते माझ्यासोबत माझ्यासोबत म्हणजे वागतात. ते मी एवढ्या गरीब घरातून असून असा करून खाणारी माणसं आम्ही, हातावरचं पोट आमचं अशातलं असून तिकडं गेलो की मला याची जाणीव पण नाही होत की मी एखाद्या गरीब घरातून आलो आहे की काहीच नाही वाटत. कारण ते मला एवढं चांगलं म्हणजे आपल्याला जीव लावतात. ते पूजाचं पण कधी होत आहे ना काय माहीत. हे काय लोक जाऊ दे, आता आपल्याला मागचं सांगायचं नाही आहे, उगाच कशाला काढायचं नाही. पण एक काळ होता आणि आताचा काळ खूप बदलला आहे. त्या काळात माझी लेकरं, आता जाऊ द्या ते सगळं आठवलं की मला येते रडू आणि मग माझं सटकल्यानंतर मग तोंडातून फाटकन काय पण निघतं माझ्या. त्यामुळं कंट्रोल करतो. आणि माझ्या सर्व ताईंना दादांना मनापासून मी धन्यवाद म्हणतो. तुमचं असंच प्रेम माझ्यावरती कायम असू द्या. आणि जर कोणी या एरियातलं असेल धाराशिवमधलं, कधीही मला बिंदास तुम्ही मला मेसेज करा. बार्शी धाराशिव हे आपले जवळची भाग, मी भेटायला नक्कीच येईल. आता त्या ताईंच्या घरी, माने ताईंच्या घरी मी जेव्हा जाईल ना तेव्हा तिथं पण व्हिडिओ काढणारच मी. त्या नाही आल्या व्हिडिओ तरी पण त्यांचा आवाज तरी रेकॉर्ड करणार. तुम्ही पण बघा, मग तुम्हालाही कौतुक वाटेल त्यांचं एवढं प्रेमळ बोलणं ऐकून. चला बाय.